नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्या निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहेत. निकाल लागलेले आहेत, लोक सत्तेवर आलेत, काही जण घरी बसलेत. तर या निवडणुकांचा नक्की अन्वयार्थ काय आहे? कोणता पक्ष इथून पुढे टिकेल, कोणता पक्ष घरी बसेल, याबद्दल आपल्याला आज खास माहिती द्यायची आहे. की निवडणुका झाल्यात, निकाल लागला की तो नुसता निकाल नाही आहे, तर राजकीय पक्षांना जनतेने दिलेला इशारा आहे. निवडणुकामध्ये प्रत्येक वेळेस जनता खूप मन लावून मतदान करते. 2014ला मोदी पहिल्यांदा सत्तेत आले. 30 वर्षानंतर एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं. त्यांचं काम पाहून 2019मध्ये अजून सीट वाढल्या, भाजप आणखी चांगले सीट घेऊन सत्तेवर आला. 2024ला त्यांना स्वतःच्या बळावर बहुमतही नाही मिळालं. याचं कारण असं घडलं की भाजपचा आत्मविश्वास नाटला. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष JP नड्डा यांनी जाहीर केलं, आम्हाला संघाची काही गरज नाही, आता भाजप स्वतःच्या ताकदीवर लढू शकतो. त्याचा परिणाम बरोबर झाला. अति आत्मविश्वास. आता आपण पहिले 282 होते, त्याचे 303 झाले, तर 303चे 350 400 तर नक्कीच होते. एकदम डाऊन झाले. जनता ताबडतोब धडा शिकवते. महाराष्ट्रामध्ये हीच गोष्ट झालेली आहे की ज्यांना अति आत्मविश्वास होता त्यांना जनतेने घरी बसवलेलं आहे. 2024च्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षांना 48 पैकी जवळजवळ 31-32 जागा मिळाल्या. खूप खुश झाले. एवढ्या का आता विधानसभा म्हणजे आपल्याच ताब्यात. मुख्यमंत्री कोणी व्हायचं याच्यावरून वाद चालू झाले. मी मुख्यमंत्री होणार, मी मुख्यमंत्री. नाना पटोले म्हणायचे मी होणार, उद्धव ठाकरे म्हणायचे मी होणार, नाही का. आणि इतकी धोबीपछाड भाजपने त्यांना मारली की त्यांच्या पक्षाचं अस्तित्व राहतं का नाही असं. याचं कारण काय की लोकसभेच्या नंतर त्यांना एवढा विश्वास आला की आता म्हणजे भाजप गेल्यातच जमा. आणि त्या काळामध्ये भाजपने मन लावून प्रयत्न केले, घरोघरी संपर्क केला आणि ते बहुमताने चांगल्या जागा घेऊन निवडून आले. मग आता या 3 ज्या इलेक्शन झालेल्या आहेत त्यांनी सुद्धा जनतेने पक्षांना इशारा दिलेला आहे. मग येत्या भविष्य काळामध्ये कोणता पक्ष प्रगती करेल, टिकेल, याचं विश्लेषण आपल्याला पाहायचं. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातली गंमत लक्षात येईल. त्यात आपण पहिला पक्ष जर भाजप धरला तर भाजपला देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व लाभलेलं आहे. तळागाळापर्यंत त्यांचं संघटन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं त्यांना पाठबळ आहे. म्हणजे जो ग्रुप लिडर असतो तर एका पानावर जेवढे मतदार आहेत तेवढ्याच मतदारांशी त्या माणसाने संपर्क ठेवायचा. इतक्या खालच्या लेवलपर्यंत त्यांचं संघटन मजबूत झालेलं आहे. त्यांनी केलेली कामं लोकांच्या घरापर्यंत पोचलेली आहेत. त्याच्यामुळे विरोधी पक्षाने किती आरडाओरडा केला, काही केलं तरी लोकांच्या मतामध्ये फरक पडत नाही. जो तरुणांना नेहमी साथ देईल, जो तरुणांना आपलंसं करून घेईल, त्याला यश मिळण्याची 100% खात्री. त्याच्यामुळे भाजपला हा संघटनामध्ये सगळ्यात 1 नंबर पक्ष आहे. फक्त त्यांनी एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला सुद्धा अति आत्मविश्वास नडता कामा नाही. की आता आपण काय इतर पक्ष कायम सगळ्या याच्यामध्ये नंबर 1च आलो, आता कायम नंबर 1 हो असं होत नाही. त्याच्यामुळे जे आज काम चालू आहे तसंच काम तुम्हाला 2029 पर्यंत करणं गरजेचं आहे. मध्ये 3-3.5 वर्ष अजिबात निवडणुका नाही. त्याच्यामुळे पक्ष थोडासा शिथिल होऊ शकतो, पण पक्षातल्या नेतृत्वाने लोकांना कामाला लावलं पाहिजे. साध्या गोष्टीसाठी लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे, तरच त्याचं पुढच्या 2029ला बहुमतामध्ये तो पक्ष येऊ शकतो. दुसरा पक्ष जो महत्त्वाचा आहे की तो शिवसेना. आता 2 शिवसेना आहेत. एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि एक एकनाथ शिंदेंची शिवसेना.
त्यांची लढाई अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तेज गेल्यासारखं झालेलं आहे. एक मुंबईमध्ये महानगरपालिकेतलं थोडंसं यश सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व कुठं फारसं जाणवलेलं नाही. परभणीमध्ये एक थोडंसं बरं झालं. या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि परभणीमध्ये थोडं, ते पण पूर्ण बहुमत त्यांना मिळालेलं नाही, पण थोडंसं यश बरं मिळालं. मग आता हे यश ठाकरेंमुळे मिळालं तर परभणीला आमदार खासदार तिथले आहेत, त्यांनी मावतक प्रयत्न करून परभणीत थोडं यश मिळालं. मुंबईमध्येच्या बाहेर ठाकरेंनी प्रयत्न केलेच नाहीत, त्याच्यामुळे मुंबईत त्यांना यश मिळालं, बाकीच्या ठिकाणी मिळालं. तर त्यांनी ही वृत्ती सोडली पाहिजे की त्यांना जर पुन्हा पक्ष बळकट करायचा असेल तर शाखा प्रमुखांना विश्वासात घेतलं पाहिजे, प्रत्येक शाखेला कामाला लावलं पाहिजे. पूर्वी जी शिवसेना जी होती की प्रत्येक वार्डामध्ये त्यांचं एक ऑफिस असायचं. कोणाचा काही प्रॉब्लेम असेल की लोक शाखेत जाऊन सांगायचे, आम्हाला शेजारचा त्रास देतो, नवरा दारू पिऊन मारतो, माझ्या पोराला अमुक झाला, आजारीच आहे, तर ते लोक लगेच मदतीला जात असतात. प्रत्येक वार्डामध्ये ॲम्ब्युलन्स असायची. त्याच्यामुळं लोकांना विश्वास हे शिवसेना आपली, काही झालं तर ते लोक आपल्या मदतीला येतात. त्याच्यामुळं शिवसेना म्हणजे मुंबईत शिवसेना म्हटलं की लोक बिनधास्त. आता उद्धव ठाकरेंच्या हातात सत्ता आलं, त्यांनी शाखेला महत्त्वच दिलं नाही. त्याच्यामुळं आपोआप मुंबईतलं सुद्धा महत्त्व त्यांचं कमी व्हायला लागलं आणि बाकीच्या ठिकाणी तर राहिलंच. तर त्यांना जर पुन्हा यायचं असेल तर त्यांनी शाखा प्रमुखांचा विश्वास घेऊन शाखेचं महत्त्व वाढवलं पाहिजे. एकनाथ शिंदेंचं सुद्धा तीच गोष्ट की ते सत्तेवर असल्यामुळं काय झालं की त्यांच्याकडे निधी आहे, लोकांना खुश करता येतं कामं करून, त्याच्यामुळं त्यांचं संघटन वाढत चाललेलं आहे. पण त्यांनासुद्धा कसं होतं की अति आत्मविश्वास येतो की जेव्हा तो पक्षापासून बाहेर पडला तेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं गेलं. आता खरं त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं असतं तरी ते खुश झाले असते, पण भाजपने ठरवलं की बा आपला पक्ष आहे तर त्याला काहीतरी चांगलं बक्षीस दिलं पाहिजे म्हणून. पण त्यांना ते असतं त्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेतून बाहेरच पडायला तयार. त्याच्यामुळं ते काय करतात, भाजपला काही वेळा शह देण्याचा प्रयत्न करतात, भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. तर त्याचे परिणाम त्यांना 2029च्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात. एक लक्षात घ्या, त्यांचे जे काही 57 आमदार आलेत किंवा मोदींनी प्रचार केला, त्यांना भाजपने सीट दिल्या म्हणून ते एवढे आलेत. तर भाजपचं त्यांचं फाटलं आणि भाजपने सांगितलं की आम्हाला तुमच्या निवडणुका लढवायच्या नाहीत, तर त्यांचे 20-25 आमदारसुद्धा येणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे त्यांनी भाजपबरोबर नेहमी सलगी ठेवली पाहिजे. त्यांनी पण शाखेवर जोर दिला पाहिजे, तर त्यांची ती शिवसेना टिकून राहील आणि ते ठाकरेंना योग्य रीतीने शह देऊ शकतात. तिसरा जो महत्त्वाचा पक्ष राष्ट्रवादी, तर त्याचीसुद्धा 2 छकले आहेत. शरद पवारांचा एक गट आहे आणि आता अजितदादांच्या मिसेस सुनेत्रा पवारांचा एक गट आहे. अजितदादा जर असते तर ते प्रश्नच नाही की ते नेहमी प्रगती करत गेले असते. पण अजितदादा अचानक गेल्यामुळं काय झालेलं आहे की सुनेत्रा वहिनी कशी प्रगती करतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण त्यांना मार्गदर्शन करणारे सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, छगन भुजबळ आहेत आणि मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं म्हणून खूप जोर लावलेला आहे. मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं की अजितदादा होते तेव्हा विलीनीकरण भाजपला हवं होतं, अजितदादा गेल्यानंतर भाजपला ते विलीनीकरण नको आहे, कारण आता मग नेतृत्व म्हणून शरद पवारांच्या हातात पुन्हा जायला भाजपला आवडणार नाही. पण शरद पवार बाजूला होत असतील किंवा मी लक्ष घालणार नाही तुमचं तुम्ही बघा, तर मात्र विलीनीकरणाला भाजप पाठिंबा देईल आणि त्या पक्षाचा म्हणजे प्रगती दोन्ही एकत्र होऊ शकते किंवा आहे त्या तरी तो पक्ष टिकून राहू शकतो. चौथा पक्ष महत्त्वाचा आहे काँग्रेस. काँग्रेसला गळतीच लागून राहिलेले. त्यांचं जे हायेस्ट नेतृत्व आहे त्यांच्या करामतीमुळं काँग्रेसचं जो आधार आहे लोकांचा तो कमी कमी होत चालला. त्यांचे जे काही आमदार खासदार निवडून येतात ते काँग्रेसच्या नावाने येत नाही, ते स्वतःची ताकद त्यांची आहे म्हणून ते येतात.
की काँग्रेसचे नेतृत्व, आता मोदींचं जसं मोदींच्या नावामुळे भाजपचे लोक निवडून येतात, तसं राहुल गांधींच्या नावाने काँग्रेसचे लोक निवडून येतात असं होत नाही. पूर्वी इंदिरा गांधींच्या काळात असं व्हायचं की इंदिरा गांधींनी ज्याला तिकीट दिलं तर निवडून यायचं, का ते इंदिरा गांधीवर लोकांचा विश्वास होता. तसं राहुल गांधींच्या बाबतीत आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे तो काँग्रेस पक्षाची जी गळती चालू झाली की लोक काँग्रेस सोडून चालले व त्यांचे आमदार कमी 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 होत चाललेले आहेत, तर तशी स्थिती ती पुढच्या 2029ला होईल. की आपण 19ला पाहिलं तर त्यांचे 54 का 52 आमदार होते आणि 2020ला फक्त त्यांचे 16 आमदार आले. आता पुढच्या वेळेस 8 होतात का 6 होतात एवढंच पाहायची गोष्ट आहे. बाकीचे जे पक्ष आहेत, मनसे म्हणा किंवा वंचित बहुजन आघाडी म्हणा, तर हे छोटे 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 कुठं तर येतात. मनसे तर मुंबईच्या बाहेर कुठं अस्तित्व दाखवलंच ना. वंचित आघाडीचं टिपक्या थोड्या ठिकाणी आहे. पण म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी जर खरंच प्रयत्न केले तर त्यांचा पक्ष मोठा होऊ शकतो. फक्त त्यांना कोणावर तरी युती करण्याची गरज आहे. त्यांनी काँग्रेसच्या बरोबर न जाता भाजपची साथ धरली तर नक्की त्यांच्या पक्षाला उद्युक्त अवस्था येऊ शकते. जुने मतभेद जे आहे किंवा दूषित दृष्टिकोन आहे तो त्यांनी सोडला तर भाजपला सुद्धा रामदास आठवलेंबरोबर बाळासाहेब आंबेडकरांशी युती करायला नक्की आवडेल आणि त्या पक्षाची पण ऊर्जित अवस्था येईल. 2029ला जे इलेक्शन होईल त्या भाजपने पहिल्यांदा जाहीर केलं की आम्ही 100% 2029ला आमचं सरकार आलं पाहिजे. त्याच्यामुळे ते स्वबळावर लढतील किंवा शिंदेंना बरोबर घेतील, पण अगदी थोड्या जागा देतील. पूर्वीसारख्या 90-95 जागा ते देणार नाहीत. त्याच्यामुळं भाजप मोठा तर होणारच, बाकीच्या पक्षांना आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी आत्तापासूनच प्रयत्न करणं गरजेचं आहे. 2029चं चित्र जे मला दिसतं डोळ्यासमोर की लोकसभेमध्ये सुद्धा भाजप प्रचंड बहुमताने येईल. कारण 2024ला जी चूक झाली ती लोकांच्या जिव्हारी लागलेली की आपण चुकलो, मोदींना मतदान केलं नाही, त्याची हळहळ त्या लोकांना वाटते. त्याच्यानंतर जे इलेक्शन झाले दिल्ली म्हणा, महाराष्ट्र म्हणा, बिहार म्हणा, तर हरियाणा म्हणा, त्याच्यामध्ये भाजपला लोकांनी प्रचंड बहुमत दिलेलं आहे. तसं 2029ला सुद्धा प्रचंड मताने महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये भाजप येईल अशी मला खात्री आहे. आणि त्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न आत्तापासून चालू आहेत. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.